बदलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। महिलांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेत त्यांच्या गर्भातील अंडाशय विक्री करणाऱ्या रॅकेटचा वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांनी भांडाफोड केलाय। महिलांना पैशाचं आमिष दाखवून अंडाशयाची विक्री करणारे रॅकेट बदलापुरातील एका सोसायटीत राहणाऱ्या महिलेच्या घरात सुरू होतं। हे सर्व प्रकरण काय आहे पाहूया ते रिपोर्टमधून। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुलक्षणा जयवंत गाडेकर या महिलेने तिच्या घरामध्ये स्त्रीबीज वाढवण्यासाठी लागणारी इंजेक्शन्स बेकायदेशीररित्या साठवून ठेवली होती। गरजू महिलांना पैशाचा आमिष दाखवून डॉक्टरांचा सल्ला न घेता सोनोग्राफी करून त्यांना संबंधित इंजेक्शन्स देण्यात येत होते। त्यानंतर गर्भाशयातील स्त्रीबीजांची वाढ झाल्यावर संबंधित महिलांना IWF-ART सेंटरमध्ये पाठवून तेथील डॉक्टरांकडून ऑपरेशन थिएटरमध्ये स्त्रीबीज काढून त्यांची बेकायदेशीर विक्री केली जात होती, असं पोलीस तपासात समोर आलंय। बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योत्स्ना सावंत यांच्या फिर्यादीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्राथमिक तपासात आरोपींनी सोनोग्राफी सेंटर, IWF-ART सेंटर चालक, इंजेक्शन पुरवठादार आणि बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या व्यक्तींशी संगनमत केलं। तसंच महिलांकडून वारंवार डोनरचं काम करून घेत शारीरिक शोषण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। शिवाय आरोपी महिलेच्या मोबाईलमध्ये गर्भधारणेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचे फोटो, सोनोग्राफी करतानाची छायाचित्र, काही महिलांच्या खोट्या नावाने तयार केलेली सत्य प्रतिज्ञापत्र, बनावट कागदपत्र, विविध महिलांचे फोटो तसंच आर्थिक व्यवहाराशी संबंधित माहिती आढळून आल्याचं फिर्यादीमध्ये नमूद आहे। मात्र या प्रकरणात पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही। दरम्यान यातील मुख्य आरोपी सुलक्षणा गाडेकर यांचे पती वर्मा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून माझ्या पतीला यामध्ये नाहक गोवण्यात येते असा आरोप केलाय। माझी पत्नी जे काम करत होती त्या रुग्णालयाच्या संपर्कात राहूनच सर्व होत होतं। डॉक्टरांच्या सहभागाशिवाय हे शक्य नाही। केवळ माझ्या पत्नीला यामध्ये होण्यात येत असलेला आरोप गाडेकर यांचे पत्नी वर्मा यांनी केलाय। देखिए, इसमें कैसा है, उनको फंसाया जा रहा है और कोई बदलापुर की कोई डॉक्टर है, उन्होंने फंसाने का काम किया है। इतना एग्जैक्ट मुझे मालूम नहीं है, लेकिन FIR रिपोर्ट से मुझे पता चला है कि उनका ही कुछ ऐसा प्रकरण है और उनको झूठे आरोप में फंसाया जा रहा। प्लस न्यूज़ चैनल में भी जो भी दिया गया है सब झूठा आरोप है, क्योंकि ये जो काम करती है बाकायदा ये हॉस्पिटल के टच में रह के काम करती, उसमें डॉक्टर वगैरह ये सब रहते हैं। तो इनका ऐसा कुछ भी मतलब ये अगर खुद होके चाहे कि मैं अकेले कर लूँ तो भी नहीं हो सकता है, क्योंकि बिना हॉस्पिटल का ये काम संभव है ही नहीं। कितने साल से कर रहे हैं ये काम? 2-3 साल। केवळ माझ्या पत्नीला यामध्ये गोवण्यात येत असल्याचा आरोप गाडेकर यांचे पती वर्मा यांनी केलाय। या प्रकरणी सुलक्षणा गाडेकर यांच्यासह अश्विनी चाबुकवार आणि मंजुषा वानखडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकारामुळे बदलापूर नव्हे तर आंतरराष्ट्रीय रॅकेट देखील उघड होण्याची शक्यता वर्तवली जात असून पोलिसांकडून सखोल अभ्यास सुरू आहे। पूनम मकेटीस, LS मराठी, बदलापूर।